हॅलो अँड वेलकम टू अनदर व्लॉग ऑन माय यूट्यूब चॅनल. मला असं वाटलं खूप दिवस मी तुमच्याशी गप्पा नव्हत्या मारल्या, तर आय थॉट आय विल कम युअर अँड टॉक टू यू. आणि दिस व्लॉग स्पेसिफिकली इज अबाउट मी. तुम्ही आमची लव्ह स्टोरी ऐकली आहे, सगळं ऐकलंय, बट माझ्याबद्दल पण काही काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या अजून पण मी येऊन बोलली नाही और डिस्कस नाही केल्या. अँड आय जस्ट वॉन्टेड टू कम युअर अँड टॉक टू यू गाईज. सो खूप लोकांना माहिती नाहीये की मी बाय प्रोफेशन काय करते आणि काय केलंय आणि इथपर्यंत कसे आले, काय करत होते, आता काय करते, आणि हे सगळे क्वेश्चन्स खूप वेळा मला येत असतात. सो जसं तुम्हाला माझ्या आणि प्रणीत बद्दल माहितीये, आय जस्ट फेल्ट लाईक मी माझ्याबद्दल पण येऊन थोडं बोलावं. तर फर्स्ट थिंग्स फर्स्ट, मी बाय प्रोफेशन काय आहे, तर लहानपणापासूनच मला ही स्टोरी सुरू होती. लहानपणापासून बचपन से ही मुझको टाईपची स्टोरी आहे. लहानपणापासूनच माझं नक्की होतं की इंजिनिअरिंग वगैरे हे काय आपल्याला जमणार नाहीपेक्षा मला इंटरेस्ट नव्हता. मला नेहमी क्रिएटिव्ह साईडमध्ये इंटरेस्ट होता. मी ड्रॉइंग क्लासेसला जायचे, ड्रॉइंगच्या एक्झाम दिल्यात. सो हे सगळ्यामध्ये मला इंटरेस्ट होता आणि हॅड दिस इन माइंड की क्रिएटिव्ह काहीतरी करायचं. आणि मला नंतर ॲज आय ग्रो अप 10th स्टँडर्डपर्यंत आय गॉट इंटरेस्टेड इन टू इंटिरियर डिझायनिंग. पण मग माझ्या आईने ॲप्टिट्यूड टेस्ट वगैरे सगळं मला करायला लावलं. माझ्या भावालाही करायला लावलं होतं. मला एक मोठा भाऊ आहे जो आता यूएसमध्ये असतो. आम्हाला दोघांना ॲप्टिट्यूड टेस्ट करायला लावल्या. माझ्या ॲप्टिट्यूड टेस्ट मिळाला की ऑब्व्हियसली क्रिएटिव्हच आलेलं आणि सुटेड फॉर आर्किटेक्चर वगैरे आले. सो माझी आई म्हणली की इंटिरियर्समध्ये ना डिप्लोमा असतो, देयर इज नो डिग्री. माझी आई म्हणली की तू आर्किटेक्चर कर आणि मग नंतर तू इंटिरियर्स वगैरे करूच शकतेस. सो तेव्हा ठरलं की आर्किटेक्चर करायचं, कारण मला इंटरेस्ट होताच, बट त्याच्यात काय असतं एक्झॅक्टली काय वगैरे एवढं डिटेल नव्हतं माहिती. सो 11वी-12वीत गेले आणि माहिती होतं आर्किटेक्चरच करायचं आहे. सो मी कॉमर्स घेतलं. तेव्हा कॉमर्समधनं आर्किटेक्चरला जाता यायचं, आता ते अलाउड नाहीये. आणि एक नाटाची एंट्रन्स एक्झाम असायची, सो त्याच्यासाठी मी प्रिपेअर करायला लागले. मग 12th मध्ये मी टॉप केलंय माझ्या कॉलेजमध्ये समहाव कॉमर्सला, आणि खूप अभ्यास केला बहुतेक मी तेव्हा. एनिवे, तर ते केलं. मग त्याच्यातनं नाटाची एक्झाम दिली, चांगले स्कोर झाले. देन आय वेंट टू माय आर्किटेक्चर कॉलेज. पुण्यातच केलंय मी आर्किटेक्चर. BNCA भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरची पास आउट आहे मी. सो मी आर्किटेक्ट आहे बाय प्रोफेशन, माझ्याकडे डिग्री आहे. पण ह्याच्यात एक कॅच आहे. सो कॅच आहे की मी आर्किटेक्चर करत होते आणि फर्स्ट इयर चालू झालं आणि सगळं नवीन होतं, एव्हरीथिंग. मला जेवढं ते डिफिकल्ट वाटलं होतं त्याच्यापेक्षा कैक कैक पटीने ते डिफिकल्ट होतं. आणि फर्स्ट इयरला अभ्यास केला. 12 सब्जेक्ट्स असतात, 12. 8 आणि 4, सो 8 प्रॅक्टिकल आणि 4 रिटन अशी एक्झाम असते. सगळं झालं वगैरे, रिझल्ट आला. मी फेल झालेले. सो माझं आर्किटेक्चर 5 नाही 6 वर्ष लागली मला आर्किटेक्चर करायला. कारण मी फर्स्ट इयर फेल झाली आर्किटेक्चरचं. आय हॅड टू रिपीट. सो आय हॅड टू रिपीट. ऑक्टोबरमध्ये परत जेव्हा एक्झाम देतात तेव्हाच मी सगळे पेपर काढले होते आणि परत मार्चमध्ये एक चान्स मिळतो. बट आय हॅड क्लिअर्ड इट इन ऑक्टोबर इटसेल्फ. बट ज्या दिवशी मी फेल झाले आणि मी त्या बोर्डवर बघितलं, मीरा जोशी फेल्ड, सदमा लग चुका था. क्योंकि 12वीत जस्ट झाली होती, टॉप केलेलं, आणि आर्किटेक्चरचं फर्स्ट इयर फेल. मी 6 का 8 सब्जेक्ट्स फेल झाले होते 12 मधले. आणि मी रडत पहिली व्यक्ती वॉज प्रणीत. प्रणीतकडे गेले. साहेब ऑलरेडी वायडी आहेत MIT मधनं, डिप्लोमा सोडला आणि मास्टर ट्रेनिंग म्हणजे पर्सनल ट्रेनिंग जे काय फिटनेसमध्ये तो लागला. प्रणीत लावून सांगितलं, मी रडतीये हां फुल. मी रडतीये हां फुल इकडे. आणि सर माझ्या तोंडावर हसतायत. प्रणीत सर, "अरे 8च सब्जेक्ट फेल झाली. मी तर 12 सब्जेक्ट फेल झालोय." मला एवढा स्ट्रेस आलेला, की आता आई काय म्हणेल? काय होईल? मी कसं फेस करू? मी काय करू? मी आर्किटेक्चर सोडून देऊ का वगैरे? सो इन दॅट प्रोसेस मी ठरवलं, की आर्किटेक्चर नाहीच मला करायचंय. घरी गेले प्रणीतला भेटून झाल्यावर आणि आईने दार उघडलं आणि आईने दार उघडलं आणि मी ढसाढसा रडायला लागले आईला असं. आई म्हणली, "काय झालं? काय झालं?" आईने एकदम जवळ वगैरे घेतलं मला. आणि माय मदर, खूप माझी आई थोडी स्ट्रिक्ट आहे. थोडी नाही, खूप. मी माझ्या आईला अजूनही घाबरते. "आई, तू हा व्लॉग बघत असशील तर लगेच मला फोन करून काही बोलू नकोस." माझी आई प्रोफेसर आहे. तर एक ऑरा येतो तिचा आणि मला भीती वाटायची. पण माझ्या आईने, आय डोंट नो हाऊ, बट शी हॅज ऑल्वेज सेड द राइट थिंग्स ऑन द राइट टाईम, आणि ती मला बिलकुल ओरडली नाही. मला एवढी भीती वाटत होती, की आता माझी आई काय म्हणेल? आणि म्हणलं, "आई, मी फेल झाली आहे." आई म्हणली, "ठीक आहे, इट्स ओके. रिलॅक्स" वगैरे. ती माझ्याबरोबर प्रिन्सिपलकडे वगैरे आली. आम्ही बोललो आणि जे काही ऑक्टोबरमध्ये वगैरे मी एक्झाम दिली. पण त्याच्या आधी मी तिला म्हणले, की "हे मला करायचंच नाही, मला करायचंच नाही. मी इंटिरियरला शिफ्ट होते." सो एक ऑप्शन असतो. यू कॅन जस्ट शिफ्ट टू इंटिरियर डिझायनिंगचं सेकंड इयर आणि सेकंड, थर्ड इयर. तेव्हा ना, यू कुड शिफ्ट टू इंटिरियर. इंटिरियर्सचा एक कोर्स आहे BNCAमध्ये, जो 3 इयर्सचा असतो. सो मी 1 वर्ष केलं असेल, तर मी सेकंड, थर्ड इयरला इंटिरियर्सला शिफ्ट होऊ शकता. माझ्याबरोबर ज्या माझ्या 2 मैत्रिणी होत्या त्या शिफ्ट झाल्या. मला हा व्लॉग करता मध्ये इतक्या शिंका येतात. सो मला डस्टची एक 2000% ॲलर्जी आहे, हाऊस डस्टची. तर मला शिंका येतात मध्ये-मध्ये. तर माझ्या डोळ्यात पाणी वगैरे दिसत असेल तर असं समजू नका मी रडतीये.
मी मध्ये-मध्ये शिकते, पण हा व्लॉग मला करायचा आहे, सो आय एम जस्ट गोइंग टू स्टे ॲट इट. आणि मला क्लिअरली आठवतं मी आईला म्हटलं, "नाही, मी फेल झाले. मला नाही करायचंय. मला काही जमत नाही. मी इंटिरियर्स करते वगैरे." आणि माझा भाऊ तेव्हा क्लिअरली म्हटला होता, आय रिमेंबर, की "काय एवढं फेल होतात लोकं, एवढं काही नाही. कर तू." आणि काय माहिती जस्ट स्टेड विथ मी आणि मी केलं आर्किटेक्चर. मी पास झाले ऑक्टोबरमध्ये. आय गॉट अ न्यू सेट ऑफ फ्रेंड्स ज्या अजूनही माझ्या मैत्रिणी आहेत आणि एव्हरीथिंग जस्ट चेंज्ड. सेकंड इयरमध्ये आय पास्ड विथ सेकंड क्लास. थर्ड इयरमध्ये आय वॉज इन फर्स्ट क्लास आणि फोर्थ आणि फिफ्थ इयरमध्ये जेव्हा आय वॉज पासिंग आउट अँड आय कंप्लीटेड आर्किटेक्चर, आय पास्ड आउट विथ फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन. सो फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शनली पास झाले. फेल झाले फर्स्ट इयर अँड देन इट हॅज जस्ट बीन लाईक दिस. सो आय एम ग्लॅड आय स्टक टू इट. आज ॲटलीस्ट लाईक आय हॅव अन डिग्री. बट आर्किटेक्चर आत्ता मी का करत नाहीये? और मध्ये सगळं काय झालं लग्न आणि ऑल ऑफ दॅट. तर 2019 मध्ये आय पास्ड आउट आणि मी घरी सांगितलं आणि आमची एंगेजमेंट झाली. मला आणि 2020 मध्ये लग्न ठरलं होतं नोव्हेंबरमध्ये. तर आय हॅड टेकन अप अ जॉब इन 2019 आणि देन कोविड हिट अँड ऑफ कोर्स आय वॉज लेड ऑफ बिकॉज ते इंटर्न्स म्हणून तुम्हाला घेतात. और ज्युनियर आर्किटेक्ट, सॉरी नॉट इंटर्न्स, ज्युनियर आर्किटेक्ट घेतात. आणि पगार काय असतो माहिती आहे का तुम्हाला? ओ बाय द वे, दिस इज लाइक आय जस्ट डोंट अंडरस्टँड की तुम्ही एक 5 वर्षाची डिग्री करता. माझं सर्वात मोठं रिझन ह्याच्यात काही न करण्याचं इज द रेम्युनरेशन. ते डोंट अप्रिशिएट युअर एफर्ट्स. दे डोंट गिव्ह यू. म्हणजे माझी सॅलरी ₹20,000 होती. 20,000, 13,000, 12,000, 12,000. मी बँड्रामध्ये एक इंटरव्ह्यू द्यायला गेले होते. बँड्रा. मला वाटलं बँड्रामध्ये इंटरव्ह्यू आहे. वॉव! चांगली अपॉर्च्युनिटी मिळेल. 12,000 पगार बोलले ते. 12,000त मुंबईत बँड्रा. तुम्ही कसे राहणार? बरं ते सोडा. पुण्यातही तेच पगार. सो व्हेन यू पास आउट 24, 24 असेल मी 12,000 पगार. होऊन 15, पुढे जाऊन 20. मास्टर्स केलेल्या लोकांनाही 25,000 पगार मिळतात. सो बेसिकली आय थिंक यू कॅन ओन्ली डू वेल इफ यू स्टार्ट युअर ओन प्रॅक्टिस और आज माझी नॅनी पण आली नाही. मी आर्यवीरलाही बघते साइड बाय साइड. मी असे व्लॉग शूट करते आणि तुम्ही म्हटला डेली व्लॉग्स करा. कसं करायचं? एनिवे, सो मी म्हणत की मास्टर्सवाला नाही 25,000 वगैरे पगार मिळतो. 25-30,000 आणि आय फील आजकालच्या जे आपण 2026 मध्ये आहोत, इट्स नॉट अफोर्डेबल. सो इट कॅन ओन्ली वर्क इफ यू स्टार्ट युअर ओन प्रॅक्टिस वन अँड सेकंड. तुमचा बिझनेस असेल, घरात ऑलरेडी असेल. माझ्या घरात कोणीच आर्किटेक्ट नाही. मी एकटी आर्किटेक्ट आहे माझ्या अख्ख्या खानदानात. सो नो बॅकिंग देअर. आणि स्वतःचं काही चालू करायला पण तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यावाच लागतो. सो 2-3 वर्ष तरी तुम्हाला तो जॉब करावा लागेल. सो असं सगळं होतं. एनिवे इन कोविड आय वॉज लेड ऑफ आणि मग मी सो आय सेड की जाऊ दे. आता लग्न आलंय 6 मंथ्सनी, तर आपण लग्न करूयात आणि मग फिगर आउट करू. कट टू वी गॉट मॅरिड इन 2020 आणि 2020 हो 2021 मध्ये आमचा मॅनेजर होता तेव्हा जो एफटीचा, त्यांनी सोडलं. प्रणीतला तेव्हा खूप गरज होती कंपनीला, बिझनेसला ऑफ समबडी बीइंग देअर अँड रनिंग द ऑपरेशन्स आणि मॅनेजमेंट. तर मी म्हटलं की ठीक आहे. मी काही करतच नाहीये. नंबर्स वगैरे मला आवडतात. मी कॉमर्स केलेलं, अकाउंटिंग मला एकदम चांगले मार्क्स होते. आय वॉज इंटरेस्टेड. सो आणि मॅनेजमेंट आवडतं. एक जमतं मॅनेजमेंट नॅचरली. मे बी आईमुळे. माझ्या आईची पी-एच-डी झाली आहे इन मल्टी लेव्हल मार्केटिंग आणि मॅनेजमेंट वगैरेच ती शिकवत आली आहे. सो ती स्वतः पण शिकली आणि शिकवत आली आहे फॉर ऑल दीज इयर्स. आणि आय थिंक विमेन आर गुड ॲट मॅनेजमेंट नॅचरली. 20 मध्ये लग्न झालं नोव्हेंबरमध्ये. 21 मे का जूनपासून मी सुरू केलं. 21 टू 23 मी केलं. टिल आय गॉट प्रेग्नंट. मी ते प्रेग्नन्सीमध्ये पण करत होते आणि आय जस्ट लाइक्ड इट. आय जस्ट लाइक दॅट वी बोथ आर वर्किंग टुगेदर, प्रणीत आणि मी, अँड आय एम एबल टू हेल्प इन द बिझनेस अँड ऑल ऑफ दॅट. मग जसं आर्यवीर झाला अँड एव्हरीथिंग. मग जसं आर्यवीर झालं आणि एव्हरीथिंग ते कमी-कमी झालं. टिल देन माझ्या खाली जो मी सौरव म्हणले माझ्या लास्ट रीलमध्ये होता, माझ्या लास्ट व्लॉगमध्ये होता. त्याला ट्रेन केलं. बरीच लोकं आली आणि बऱ्यापैकी सेट होत होत्या गोष्टी. तर मी आर्यवीर आणि आर्यवीर झाला तशी मी एकदम आर्यवीरमध्येच गुंतून गेले, बुडाले. आय थिंक पोस्टपार्टमचा मला फार ॲक्चुअली मला काहीच त्रास नाही झाला. पोस्टपार्टम हा एक दुसरा टॉपिक आहे. मी ते नंतर एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये कव्हर करीन. बट दिस इज व्हॉट आय वॉज डुइंग फॉर 2 इयर्स आणि ॲक्चुअली त्या फेजमध्ये ना मी एका ओळखीच्या लोकांवर टाय पण केला होता फॉर इंटिरियर्स आणि ते इंटिरियर्स करणं, आय गेट द क्लायंट्स अँड आय डू मार्केटिंग. अरेवर झाल्यावर इट डिड नॉट वर्क आउट. कट टू मी तेव्हा पण थोडाफार कंटेंट बनवत होते, पण एवढं नव्हते करत. आणि अरेवर झाल्यावर आय थिंक मी ऑपरेशन्स बंद केले मॅनेज करणं एफटीचे. पण मी फायनान्सेस तरी बघत होते. मी टिल डेट एफटीचे फायनान्सेस बघते. नाव वी हॅव अ सी-एफ-ओ आणि टीम वाढली आणि सगळं, बट आय स्टिल ओव्हरलूक इट. सब कंट्रोल, पासवर्ड्स,
मेरे हात में है. तर ते अजूनही मी बघते आमचे पर्सनल प्लस एफ-टीचे. सो ते अजूनही माझा रोल आहे टिल फ्रॉम द टाईम आर्यवीर वॉज बॉर्न. बट मेजर हात माझा मी तेव्हा काढला एफ-टीमधून. हळू-हळू नंतर मी डान्स सुरू केला, माझा वर्कआउट सुरू केला आणि आफ्टर आय स्टॉप फीडिंग आर्यवीर, लाइक जेव्हा ब्रेस्ट फीडिंग संपलं हॉनेस्टली, त्याच्या थोडं आधीपासून हिट व्हायला लागलं, की मी काहीच करत नाही. मी घरी बसली, मी फक्त आर्यवीरला बघते. माझी अख्खी लाईफ थांबली आहे. हे एक पोस्टपार्टम फीलिंग जे आय थिंक ऑलमोस्ट ऑल विमेन हॅव, ऑल. मी आधी जे करत होते ते सगळं थांबलंय. माझी लाईफ इज जस्ट नाऊ इन द हाऊस आणि ऑल ऑफ दॅट. हे सगळं खूप हिट झालं. मग प्रणित आणि मी ह्याच्याबद्दल बोललो, काय करायचं वगैरे वगैरे. दिस वॉज एंड ऑफ 2024. अरे वे 1 वर्ष नाही, मी 1.5 वर्षाला फिडिंग थांबवलं. सो इट वॉज 23, 24, 25. दिस वॉज मिड 25 लास्ट इयर. जुलैमध्ये मी फिडिंग थांबवलं. सो आफ्टर दॅट आणि मग प्रणित आणि मी ह्याच्याबद्दल बोललो, चर्चा केली, की मी काय करू शकते हे ते. आणि कंटेंट इज समथिंग दॅट मी ऑलरेडी करत होते आणि आय रिअली लाइक डुईंग इट. पण मला माझा निश किंवा काय करायचं हे सगळं सुचत नव्हतं. बट मदरहूड कंटेंट हे सगळं वॉज ऑफ माय इंटरेस्ट आणि हळू मी ते टाकायला लागले. माझ्यासाठी ऑनेस्टली हा चॉईस होता. कारण कंटेंट क्रिएशन इज नॉट लाइक अ जॉब. इट इज अ जॉब, बट इट इज नॉट अ फुल टाईम 9 to 5 जॉब. वेर यू हॅव टू गो, यू हॅव टू सिट, यू हॅव टू डू सर्टन थिंग्स. सो तसं नाही आणि मला तसं काहीतरी करायचं नव्हतं बिकॉज मला हा आर्यवीर बरोबरचा वेळ खूप महत्वाचा आहे. हे माझे पर्सनल विचार आहे. डज ही वॉन्ट इट, डज ही लीड इट? नाही, त्याला मी पाळणाघरात ठेवलं असतं तरी तो राहिला असता. त्याला मी कोणाबरोबर नॅनी बरोबर ठेवलं असतं तरी तो राहिला असता. दिस इज मी. वेन आय ग्रो ओल्ड आय वॉन्ट टू रिमेंबर दीज ॲज फॉन्ड मेमरीज. आणि देवाची कृपा आहे आमच्यावर आणि आय एम एक्स्ट्रीमली लकी दॅट प्रणित इज लुकिंग आफ्टर मेजर ऑफ द फायनान्शियल ॲस्पेक्ट ऑफ इट आणि आय गेट द लेव्हरेज ऑर प्रिव्हिलेज टू डू दिस. अँड बट ह्या मागच्या 8-9 महिन्यात खूप कंटेंट क्रिएशन हॅज ग्रोन अँड माय कंटेंट इज रिअली वर्क आणि आय एम रिअली लव्हिंग अँड लाइकिंग टू डू दिस. मी यूट्यूब सुरू केलं, तुम्ही सगळ्यांनी एवढा सपोर्ट दाखवला, दाखवताय. नाव कंटेंट क्रिएशन इज माय वर्क. आय डू इट फुल टाइम. आय एम कॉन्स्टंटली इदर एडिटिंग, शूटिंग कंटेंट, ट्राईंग टू गेट समथिंग न्यू टू यू गाईज अँड दिस इज नाव माय वर्क. प्लस एफ-टीचे फायनान्सेस तर मी बघतेच अजूनही, लाईक आय सेड. अँड घर, आर्यवीर, सगळं डान्स, वर्कआउट हे सगळ्या पण माझ्या हॉबीज आय प्रिझर्व विथ इट. वन अनदर रिझन ऑफ बिंग विथ आर्यवीर वॉज मी खूप वाचलं त्याच्यात. फर्स्ट 3 years ऑफ युअर बेबी चाइल्ड त्यांचं मॅक्झिमम ब्रेन डेव्हलपमेंट होतं. सो मला असं वाटलं आय शुड बी देअर. माझी आई और प्रणीतची आई वर नॉट ॲक्चुअली दे वर नॉट एबल टू बी विथ अस ॲज मच ॲज आय कॅन बी विथ आर्यवीर. कारण त्यांना दोघींनाही काम करावं लागत होतं. हॅड टू गो वर्क एक्स्ट्रीमली हार्ड. वी ऑब्व्हियसली टर्न्ड आउट फाईन, असं काही नाही. बट तेव्हा एक्सपिरियन्सेस जास्त होते और बाहेर तेवढे अपॉर्च्युनिटीज होते. आता गोष्टी खूप बदलल्या आहेत. शिंकाच थांबत नाहीत. मी ह्या व्हिडिओच्या स्टार्टला कशी दिसत होते आणि आता बघा. आय लव्ह टू कीप दिस ब्लॉग्स आणि माझ्या Instagramचं पण सगळं व्हेरी रिअलिस्टिक. सो मी म्हणते की आता पेरेंटिंग पण खूप बदललं आणि मी खूप वाचलंय न्यूरो पेरेंटिंग आणि बरंच पेरेंटिंगवर. मी चाइल्ड सायकॉलॉजी पण मध्ये करत होते. सो आय एम एक्स्ट्रीमली इंटरेस्टेड आणि मला हे सगळं आर्यवीर बरोबर करायला, एक्सप्लोअर करायला खूप आवडतं आणि मला त्याच्यात खूप त्याचे रिझल्ट दिसले. सो आय ॲब्सोल्युटली लव्ह माय टाईम विथ हिम. आय विल नेव्हर regret it or I will never trade it for anything else. And yet I always try to make time for myself. तुम्ही बघता मी डान्स लावते, मी बुक्स वाचते, मी मला आवडतं त्या गोष्टी पण करते, माझ्या फ्रेंड्सबरोबर कॉफीला जाते. सो आय ऑल्वेज फिल माय कप फर्स्ट अँड ओनली देन आय एम एबल टू फिल देअर कप्स. आणि इन दॅट वे लाईफ इज एक्स्ट्रीमली सॉर्टेड. आय एम ग्रेटफुल जे काय आहे आणि जे काय झालं ना, हाऊ माय जर्नी हॅज बिन. सो दॅट्स इट. ही होती माझी जर्नी. आता वेन आय लुक बॅक ॲट इट, तुम्ही काहीतरी करता, तुम्ही त्याच्यात फेल होता. सगळे एव्हरीबडी गोज थ्रू फेलियर्स. खतरनाक सर्दी, खतरनाक. गोळी घेऊन झोपायची वेळ झाली आहे. पण आय एम सेइंग एव्हरीबडी गोज थ्रू फेलियर्स. फेलियर्स इज नॉट द एंड. इवन इफ ॲट दॅट पॉइंट अँड टाईम जेव्हा ते होत असतं, ते एक्स्ट्रीमली टेरेबल वाटतं आणि असं वाटतं दिस इज द एंड ऑफ द वर्ल्ड. बट मी कुठेतरी वाचलेलं, वन्स यू हॅव हिट रॉक बॉटम फ्रॉम देअर यू विल ओनली गो अप बिकॉज देर इज नो गोईंग डाऊन एनी मोर. सो डोंट गिव्ह अप. त्या डिरेक्शनमध्ये सुरू करा. त्या डिरेक्शन त्या डिरेक्शनमध्ये गोष्टी सुरू करा. अँड द युनिवर्स अँड गॉड
मगाशी व्हिडिओ बंद करावा लागला कारण आर्यवीर उठला होता आणि मला इतक्या शिंका येत होता, तुम्ही माझी हालत बघितली असेल. सो मी त्याला परत झोपवलं आणि मी पण थोड्या झोपले, गोळी घेतली. आय एम फिलिंग गुड ना. मी म्हणत होते दॅट गॉड अँड युनिवर्स ऑलवेज हॅज अ प्लॅन. सो जस्ट कीप डुईंग वॉट यू लाईक टू डू, बट डेव्हलप अ स्किल दॅट यू हॅव अँड नोबडी कॅन बीट यू ॲट. सो अशी एक स्किल डेव्हलप करा आणि अशा एका स्किलवर वर्क करत राहा जी तुमच्याकडे आहे, पण बाकी कोणीच तुम्हाला त्याच्यात बीट करू नाही शकत. सो दॅट्स इट फॉर दिस व्लॉग. तुम्हाला सांगा व्लॉग कसा वाटला. आम्ही निघालो स्विमिंगला. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये सांगा जसं नेहमीच सांगता. थँक्यू. हा बाय बाय.